पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। बांधकाम कामगारावर लागू करण्यात आलेले नवीन GR व जाचक-अटी रद्द कराव्यात, तसेच बांधकाम कामगारांना न्याय मिळावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार महासंघाच्या वतीने आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील पूनम गेट येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। बांधकाम कामगार विभागातील RO मगर साहेबांचा मनमानी कारभार थांबवावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली। आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी महासंघाचे अध्यक्ष बबन चव्हाण, अशोक कांबळे, महिला अध्यक्षा संतोषी शिंदे, स्वाती माने, सुरेखा साबळे, आशा बनसोडे आणि बशीर शेख यांच्यासह पदाधिकारी व बांधकाम कामगार उपस्थित होते। बंद केलेला आहे तो तात्काळ रद्द करावा, अन्यथा आमच्या संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। त्याच्या बाबतीत दमानी नगर येथे गेली 6 महिन्यापासून पेंडिंग कामं असल्यामुळे कामगार अडचणीत येत आहेत। ऑफिसमधले अधिकारी भ्रष्टाचार करतात। 3 कोटी 68 लाखाचा भ्रष्टाचार दाखवलेला आहे, परंतु 18 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे। SIT नेमून SIT मार्फत यांची चौकशी केली पाहिजे व कामगारांना अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न शासनाने केला पाहिजे। गोरगरीब विद्यार्थ्यांचं नुकसान करत आहे, म्हणून कामगार अडचणीत येत आहे। आता जे नवीन RO आलेला आहे मगर साहेब यांनी सांगतात की फॉर्म असा भरला पाहिजे, तसा भरला पाहिजे। साहेब, तुमची मनमानी कारभार आम्ही चालू देणार नाही, तुम्हाला म्हणण्यासारखं फॉर्म आम्ही भरणार नाही। जो फॉर्म भरण्याची पद्धत आहे नवीन व नूतनीकरण, त्याच पद्धतीने आम्ही फॉर्म भरणार आहे। आम्हाला न्याय जर नाही मिळाला तर याच्यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची शासनाने दखल घ्यावी। महाराष्ट्र राज्य व इतर बांधकाम कामगार गेल्या 13/7/2026 रोजी जे शासनाने नवीन GR काढलेला आहे तो GR त्वरित रद्द करावा अशी आमच्या संघटनेची मागणी आहे। कारण 1ली ते 10वी पर्यंत शासनाने गोरगरीब विद्यार्थ्यांचे बंद केलेला आहे तो GR तात्काळ रद्द करावा, अन्यथा आमच्या संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। त्याच्या बाबतीत दमानी नगर येथे गेली 6 महिन्यापासून पेंडिंग कामं असल्यामुळे कामगार अडचणीत येत आहेत। ऑफिसमधले अधिकारी भ्रष्टाचार करतात। 3 कोटी 68 लाखाचा भ्रष्टाचार दाखवलेला आहे, परंतु 18 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे। SIT नेमून SIT मार्फत यांची चौकशी केली पाहिजे व कामगारांना अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न शासनाने केला पाहिजे। गोरगरीब विद्यार्थ्यांचं नुकसान करत आहे, म्हणून कामगार अडचणीत येत आहे। आता जे नवीन RO आलेला आहे मगर साहेब यांनी सांगतात की फॉर्म असा भरला पाहिजे, तसा भरला पाहिजे। साहेब, तुमची मनमानी कारभार आम्ही चालू देणार नाही, तुम्हाला म्हणण्यासारखं फॉर्म आम्ही भरणार नाही। जो फॉर्म भरण्याची पद्धत आहे नवीन व नूतनीकरण, त्याच पद्धतीने आम्ही फॉर्म भरणार आहे। आम्हाला न्याय जर नाही मिळाला तर याच्यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची शासनाने दखल घ्यावी। हे कामगारांच्या कल्याणकारी योजनेला वेळ देत नाहीत, कामगारांचा पैसा कामगारांसाठी खर्च करत नाहीत, त्याला कपात करायचं काम या ठिकाणी चालू आहे। बेकायदेशीर त्यांनी बांधकाम कामगारांच्या पाल्यांना विद्यार्थ्यांना जे शिष्यवृत्ती 1ली ते 10वी दिली जात होती ते बंद केलेली आहे। त्याला कुठलाही आधार नाही, त्याला सामाजिक सुरक्षा कायद्याचं त्यांनी आधार दिलेला आहे, परंतु ते जर कायद्यात बसत नसेल तर 10वीच्या पुढे जे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना हा कायदा कसा लागू होतो, चुकीचे अर्थ काढून या ठिकाणी उद्योगपतींना वेळ देणं, उद्योगपतींचे घरं भरणं, अशा पद्धतीनं हे राज्याचे कामगार मंत्री उद्योगपतींना वेळ देतात, कामगारांना वेळ देत नाही। कामगारांची योजना संपुष्टात आणण्याचा या हरामखोर सरकारचा प्रयत्न आहे, त्याला हाणून पाडण्यासाठी या ठिकाणी आमचे महासंघाचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये आठवड्याला एकदा आंदोलन करण्याचा निर्णय कामगार संघटना महासंघाने सुद्धा घेतलेला आहे। या ठिकाणी आलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मी स्वागत करतो आणि अशाच पद्धतीनं सरकारच्या विरोधात मशाल पेटवावी
आणि या ठिकाणी फडणवीस सरकारच्या हकालपट्टीसाठी आंदोलन करावं असं या ठिकाणी गावी देतो आणि या ठिकाणी आपल्या आंदोलनाला पूर्ण आमचा पाठिंबा आहे. या ठिकाणी आमचे सिद्धार्थ जे कामगार संघटना महासंघाचे सचिव आहेत त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. या ठिकाणी आणखी एकदा मी आभार मानून या सरकारचा निषेध आणि या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करतो. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर.